Okay, so welcome to Surya 9 Institute of Engineering. दोस्तों, what we are going to see today is the syllabus. Like this is an introductory session for the course of theory of structures. Theory of structures. Theory of structures. Part 1. Okay, this is going to be your theory of structures part 1, TOS 1, or some universities might also call it as structural analysis 1. ठीक आहे. सो ह्या सब्जेक्टचा हा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. ठीक आहे. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ युनिट 1 अँड ऑल दोज थिंग्स. ठीक आहे. तर ह्या सब्जेक्टमध्ये काय काय कंटेंट आहे आणि हा जो कोर्स आपण लॉन्च करतोय या कोर्समध्ये आपण कुठलं टॉपिक कव्हर करणार हे याच्यात बघणार आहे क्विकली. ठीक आहे. सो मित्रांनो, हा सब्जेक्ट जो आहे सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरला जनरली सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवला जातो. सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर त्या युनिव्हर्सिटीजमध्ये कदाचित 5व्या सेमिस्टरला असेल. ओके. थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स 1 और स्ट्रक्चरल अनालिसिस 1. अच्छा, व्हॉट वी आर गोइंग टू सी हिअर इज आपल्याकडे 6 युनिट्स आहेत. 6 युनिट्स कुठले? डिफ्लेक्शन ऑफ बीम्स, डिफ्लेक्शन ऑफ ट्रस, फिक्स्ड बीम्स, continuous beams, 2 hinge and 3 hinge arch, okay, arches, and then you have influence line diagrams, that is ILDs. okay. 6चे 6 युनिट खूप सोपे आहेत. फक्त एक ट्रिक किंवा एक सिंपल वे मध्ये तुम्हाला त्याला टॅकल करायचं. तो वे जर तुम्हाला कळला तर ठीक. हा जो सिलेबस आहे खूप सोपा आहे. सो इफ यू सी डिफ्लेक्शन ऑफ बीम्स मध्ये व्हॉट ऑल वी आर गोइंग टू सी इज रिलेशन बिटवीन. आता सी, आतापर्यंत तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचा हा वन ऑफ द मेजर सब्जेक्ट आहे. ठीक आहे. कसं? आतापर्यंत तुम्ही मेकॅनिक्स शिकलात, बरोबर? मेकॅनिक्स फर्स्ट इयरला शिकलात, त्याच्यानंतर तुम्ही सॉम शिकलात किंवा सॉलिड मेकॅनिक्स शिकलात, बरोबर? सो मेकॅनिक्स मध्ये हाऊ वी स्टार्टेड, आपण एक बीम घेतला. इक्विलिब्रियम आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलो. इक्विलिब्रियम मध्ये आपण काय केलं की बीम घेतला. बीम मध्ये आपण काय पाहिलं? कम ऑन हिअर. ओके. सो बीम मध्ये आपण काय पाहिलं होतं दोस्तों? आपण काय केलं होतं, आपल्याकडे एक बीम होता, त्याच्यावर एक हिंज सपोर्ट होता आणि एक रोलर सपोर्ट होता. कायम असंच होतं है ना. रोलर सपोर्ट इकडे असेल किंवा हिंज सपोर्ट इकडे असेल, उलट सुलट कायम तुमच्याकडे 2च सपोर्ट होते जनरली, आणि एक हिंज आणि एक रोलर होता, बरोबर? त्याच्यात काय करत होते तुम्ही? रिॲक्शन्स फाइंड आउट करत होते. मेकॅनिक्स मध्ये काय करत होते? रिॲक्शन्स. किती रिॲक्शन्स येतात मित्र? सी, फर्स्ट सपोर्ट इज अ रोलर सपोर्ट. तर रोलर सपोर्टला एक रिॲक्शन येते हिंजला, आणि याला 2 रिॲक्शन्स येतात हिंजला, करेक्ट? सो 3 रिॲक्शन्स तुम्ही फाइंड आउट करत होते. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? सॉम मध्ये आला. सॉम मध्ये आल्यानंतर तुम्ही काय केलं? म्हणजे याच्यावर लोडिंग ऑलरेडी मेकॅनिक्स मध्येच अप्लाय केलेली होती आपण. पॉइंट लोड, मुवमेंट वगैरे वॉट एव्हर जे पण असेल ते, है ना, UVL अशा टाईपचे लोड्स आपण अप्लाय केलेले होते. आता सॉम मध्ये आल्यानंतर काय केलं आपण? मेकॅनिक्स मध्ये हाच प्रॉब्लेम फक्त रिॲक्शन्स फाइंड करण्यासाठी आपण 6 ते 7 मार्काला सोडवतो, करेक्ट? सॉम मध्ये आपण आलो. सॉम मध्ये आल्यावर आपण काय केलं? रिॲक्शन्स फाइंड केले. पण रिॲक्शन फाइंड करायला किती मार्क होते? हार्डली 1 किंवा 2, बरोबर? त्याच्या पुढे आपण काय केलं? SFD आणि BMD त्याची प्लॉट केली. SFD अँड BMD, राईट? SFD BMD, राईट? दिस इज व्हॉट वी डिड. अच्छा, ओके सर, पण त्याचा म्हणायचं काय आहे? ठीक आहे. तर आपण SFD BMD फाइंड केली. आता सॉम झाला. आता आपण आलो थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये. थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये काय होतं? टॉस मध्ये SFD BMD काढल्यानंतर याच्या पुढे आपल्याला स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड करायचे असतात. म्हणजे काय होतं? हे लोडिंग तुम्ही केल्यानंतर हा बीम काय होईल? डिफ्लेक्ट होईल. हा बीम समहाऊ असा काहीतरी डिफ्लेक्ट होईल. असा डिफ्लेक्ट झाल्यानंतर बेटा इथे काहीतरी स्लोप जनरेट होईल थीटा, याला आपण म्हणूया θ1, आणि त्या सपोर्टला काहीतरी स्लोप जनरेट होईल, दॅट इज कॉल्ड एज θ2, आणि इकडे सेंटरला काहीतरी डिफ्लेक्शन येईल, दॅट इज y. सो हे 3 गोष्टी, म्हणजे इन शॉर्ट 2 गोष्टी, थीटा आणि y, याला बोलतात स्लोप, याला बोलतात डिफ्लेक्शन. सो स्लोप आणि डिफ्लेक्शन आपल्याला फाइंड करायचं, ते म्हणजे आपल्या थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये. ठीक आहे. मग हा बीमचा आपण पाहिलं, तसंच ट्रस तुम्ही पाहिलं असणार मेकॅनिक्स मध्ये. सो सेम ट्रस, त्याच्यामध्ये तुम्हाला वापस परत डिफ्लेक्शन फाइंड करायचे फॉर ट्रस, दॅट इज युअर सेकंड युनिट. आता सी, पहिल्या युनिटमध्ये हे सगळं करण्यासाठी काही मेथड्स आहेत. तर किती मेथड्स आहेत? आपल्याकडे 3 मेथड्स आहेत असं समजून चला. एक डबल इंटिग्रेशन मेथड, ठीक आहे, किंवा मॅकॉलिस मेथड, त्याच्यानंतर मुवमेंट एरिया मेथड आणि कॉन्जुगेट बीम मेथड. हे 3 गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहेत.
आणि सगळ्यात पहिला टॉपिक काहीतरी आहे सर, रिलेशन बिटवीन बेंडिंग मोमेंट थीटा अँड वाय. सो आपण एसएफडी काढणार, बीएमडी काढणार. बीएमडीचं आणि या थीटाचं काहीतरी रिलेशन आहे, एसएफडीचं आणि ह्या वायचं काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन काय आहे ते आपल्याला बघायचं. ओके, ते रिलेशन आपल्याला डिफाईन करायचं आहे. तिथून आपण स्टार्ट करणार. त्यानंतर आपण डबल इंटिग्रेशन मेथड बघणार. त्याच्यानंतर आपण मोमेंट एरिया मेथड आणि कॉन्जुगेट बीम मेथड अशा 3 मेथड्स बघणार. या 3 मेथड्स बघितल्या की तुमचं पहिलं चॅप्टर संपतं. सेकंड आणि थर्ड मेथड जवळपास सेम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बीएमडी काढता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. बीएमडी आणि एसएफडी काढता येणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कशामध्ये? ह्या सगळ्याच प्रॉब्लेम्स मध्ये. ठीक आहे, बट इन मेजॉरिटी पहिली स्टेप तुमची एसएफडी बीएमडी काढणे आहे, मोमेंट एरिया मेथड आणि कॉन्जुगेट बीम मेथड मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सेकंड चॅप्टर मध्ये जेव्हा जातो तो डिटर्मिनेट स्ट्रक्चर्स आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर्स काय आहे ते पण आपण बघूया. ठीक आहे, सो ट्रस मध्ये 2 कास्टिग्लिआनोस थेरम आपण अप्लाय करतो. कास्टिग्लिआनोस थेरम 1 आणि थेरम 2 दोघेही आपल्याला बघायचे आहे. त्याच्यानंतर आपण लॅक ऑफ फिट म्हणजे काही टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. ह्या दोघांमध्ये आपल्याला फक्त ह्या 3 कंडिशन्स वेगवेगळ्या पद्धतीने टॅकल करायच्या आहेत इन अ वे. ठीक आहे, सो आपल्याकडे जवळपास 2 मेथड्स आहेत आणि ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टॅकल करायच्या आहेत. फिक्स्ड बीम व्हेरी इझी. पहिल्या ह्याच्यामध्ये 3 मेथड्स, दुसऱ्या चॅप्टर मध्ये 2 मेथड्स, तिसऱ्या चॅप्टर मध्ये यू हॅव फिक्स्ड बीम्स. फिक्स्ड बीम जे असतात याला आपण बोलतो सिम्पली सपोर्टेड बीम. एक रोलर सपोर्ट, एक हिंज सपोर्ट. सो किंवा हिंज सपोर्ट, एक रोलर सपोर्ट. बट व्हॉट इज फिक्स्ड बीम? फिक्स्ड बीम म्हणजे तुमच्याकडे जर समजा दोघं सपोर्ट्स. व्हॉट इज दिस? दिस इज अ कॅन्टिलिव्हर बीम, राईट. एक एंड फिक्स्ड आहे, एक एंड फ्री आहे. बट व्हॉट इफ मी दोघं जर सपोर्ट्स फिक्स्ड केले तर काय होईल? दोघं सपोर्ट जर फिक्स केले तर काय होईल? दोघं सपोर्ट फिक्स केले तर आपण त्याला बोलतो फिक्स्ड बीम. ओके, तर आपण त्याला बोलतो फिक्स्ड बीम. अच्छा, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं? सी, आतापर्यंत तुम्ही अशा टाईपचा प्रॉब्लेम पाहिला का? सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये तुम्ही लोडिंग काढलं, रिॲक्शन काढलं, त्याच्यानंतर त्याची एसएफडी काढली, त्याची बीएमडी काढली. पण तुमच्याकडे कधी फिक्स्ड बीम आला होता का आतापर्यंत? आतापर्यंत नाही आला मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही अशा टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही केलाय. मी जर म्हटलं याच्यावर यूडीएल अप्लाय केली डब्ल्यू तर याची एसएफडी काढा, केलाय का तुम्ही आतापर्यंत? नाही केलंय मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही असे प्रॉब्लेम्स पाहिलेले नाहीत. तर तेच प्रॉब्लेम आपल्याला याच्यामध्ये बघायचे. मग याच्यावर पॉइंट लोड असेल तर काय होईल? याच्यावर यूडीएल असेल तर काय होईल? याच्यावर युव्हीएल असेल तर काय होईल? युव्हीएल म्हणजे काय? युनिफॉर्मली वॅरिंग लोड. युनिफॉर्मली वॅरिंग लोड असेल तर काय होईल सर? अच्छा, असा लोड असेल तर काय होईल सर? याच्यावर मुवमेंट कपल अप्लाय केली तर काय होईल? क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. सर याच्यावर पॉइंट लोड अप्लाय केला तर काय होईल? हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सो ह्या चॅप्टरमध्ये. ओके, ह्या चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम म्हणजे काय? आता सिम्पली सपोर्टेड बीम होता मित्रांनो तुमचा, है ना? सिम्पली सपोर्टेड बीम, बट तुमच्याकडे एकच स्पॅन होता. किती स्पॅन होते इथे? हा एकच स्पॅन होता. यू हॅव ओनली 1 स्पॅन ऑफ लेंथ L, राईट. बट जर आता माझ्याकडे मल्टिपल स्पॅन असतील, फॉर एक्झाम्पल दिस इज हिंज, दिस इज रोलर, दिस इज लेट अस से फिक्स सपोर्ट. सो माझ्याकडे किती आहे? L1, L2 आणि L3. 3 स्पॅन आहेत, 1, 2, 3. याला बोलतो आपण कंटिन्युअस बीम. ठीक आहे, असा बीम पण तुम्ही आजपर्यंत पाहिलाय का? तर नाही पाहिला. असा बीम सुद्धा तुम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. ठीक आहे, तर याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, याची बीएमडी कशी काढायची आहे, याच्या रिॲक्शन्स कशा फाइंड करायच्या आहेत, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आपण रिॲक्शन्स कशा फाइंड करत होतो इथे? what we were doing was just applying summation of fx equal to 0, summation fy equal to 0, summation movement equal to 0 at any support A or B, right? बट ह्याच 3 कंडिशन याला जर अप्लाय केल्या किंवा याला अप्लाय केल्या तर तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स मिळतील का? यू कॅन गो अँड चेक. तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स मिळणार नाही. त्याचं कारण काय ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये वाय इज इट लाईक दॅट. आणि आपल्याला हे सगळं परत परत का आपण बघतोय, त्याच वेळेला आपण का नाही बघितलं, तर हे सगळं सर आम्ही फॉर्म मध्ये तर एसएफडी बीएमडी काढले ना सर रिॲक्शन्स काढल्या आम्ही मेकॅनिक्स मध्ये, बरोबर ना? मग त्याच वेळेला आम्हाला एखादा प्रॉब्लेम असाही देऊन दिला असता, आम्ही तिथंच काढला असतं ना. इथं वेगळं कशाला शिकवताय? असा दिला असता, आम्ही तिथंच काढलं असतं. बेटा नाही, इट वॉज नॉट पॉसिबल. त्यावेळेला तुम्हाला ते कळलं नसतं, झेपलं नसतं.
ठीक आहे. आता तुम्हाला झेपेल, कारण तुम्हाला ते आलंय. पहिलाच स्टेप तुमची झाली, आता पुढची स्टेप आहे. तर का ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, फर्स्ट लेक्चरमध्ये. दिस इज जस्ट इंट्रो अबाउट द सब्जेक्ट. अच्छा, तर याच्यामध्ये एक क्लॅपेरॉन्स थेरम असतो, 3 मूव्हमेंट थेरम. एक सिम्पलचा फॉर्म्युला आहे, इतका सिंपल फॉर्म्युला आहे की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. खूप जास्त सिंपल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला लावला की पटापट अर्ध्या पानामध्ये उत्तर निघतं. किती पानामध्ये? अर्ध्या पानामध्ये उत्तर निघतं. खूप सोपं आहे. ठीक आहे. मग हे सिंकिंग ऑफ सपोर्ट सगळीकडेच येणार आहे. सिंकिंग ऑफ सपोर्ट एक कंडिशन आहे, त्याच्यात काही विचार करायचा नाही. SFD BMD आपण काढणारच. आर्चेस, नेक्स्ट चॅप्टर इज अबाउट आर्च. आता आपण बीम पाहिले, तुम्ही मेकॅनिक्स मध्ये फ्रेम्स पाहिल्या असणार. ठीक आहे. आर्चेस काय असतं? इट इज लाईक अ आर्च. ओके. मग तो एक तर 2 हिंज आर्च असतो किंवा 3 हिंज. आता हा 2 हिंज झाला कारण त्याला A पॉइंटला आणि B पॉइंटला दोनच ठिकाणी हिंजेस आहेत, बाकी सगळ्या ठिकाणी तो मोकळा आहे. त्याच्यावर तुम्ही काय करू शकतात? UDL अप्लाय करू शकतात अशा पद्धतीने. आणि मग याची SFD BMD काढायची असते आपल्याला. ओके. याच्या रिॲक्शन्स फाइंड करायच्या असतात. त्याला रिॲक्शन्स किती असतात? 4. 1 2 1 2. बिकॉज हिंज सपोर्ट आहे तर 2 रिॲक्शन्स येणार. आणि 3 हिंज आर्च मध्ये काय होतं? इकडे तुम्हाला अजून एक हिंज येते C ला, ग्राउंडला. ठीक आहे. मग हे प्रॉब्लेम्स आपल्याला 2 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. अतिशय सोपं आहे, सगळं बीम सारखंच करायचं आहे. समेशन Fx समेशन Fy मुवमेंट इक्वल टू 0 लावायचं आहे. अजून एक कंडिशन त्याच्यामध्ये ऍड होते, ती ऍड केली की तुमचं उत्तर निघतं. सगळं काही सोपं आहे, अतिशय सोपा असा सब्जेक्ट आहे. फक्त काय आहे की तुम्हाला ते कळलं पाहिजे. ठीक आहे. आणि शिकवणारा तसा व्यक्ती पाहिजे. सो मित्रांनो, आपल्याकडे असं सिस्टम आहे. आपण सगळ्यात पहिले काय करतो? सिलेबसला फुल डिकोड करतो. सिलेबसला काय करतो? आधी पूर्ण डिकोड करतो. त्याला डिकोड केल्यानंतर होल टू द पार्ट. सर्वेइंग पण तुम्ही शिकणार आहे या सेमिस्टरला. लक्षात ठेवा, सर्वेइंगचं सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे होल टू पार्ट. तर होल टू पार्ट म्हणजे आपण काय केलं? पूर्ण सिलेबस बघितला, त्याचे 6 तुकडे केले. 6 तुकड्यानंतर पहिला तुकडा घेतला, त्याचे 4 तुकडे केले. दुसरा तुकडा घेतला, त्याचे 4 तुकडे केले. तिसरा तुकडा घेतला, त्याचे 4 तुकडे केले. प्रत्येकामध्ये काय काय आहे ते आपण डिवाइड केलं. आणि तुमचा प्रॉब्लेम, आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट जर काढला तर याच्या बाहेर तुमच्या टॉस1 मध्ये काहीही नाही. याच्या बाहेर तुमच्या टॉस1 मध्ये काहीही नाही. ओके. ठीक आहे. सो लास्ट युनिट काय? ILD. सर हे तर नवीनच ऐकता मी. SFD ऐकलं, BMD ऐकलं, किती प्रकारचे डायग्राम काढायला होता सर. आता ILD काय असतं? आता तुम्ही ब्रिजवर जातात, काय करतात? ब्रिजवर जातात की नाही जातात? ठीक आहे. ब्रिजवर गेले तर ब्रिजवर गेल्यानंतर तुम्ही जेव्हा चालतात किंवा गाडी घेऊन जातात तर तुमचा समजून घ्या हा एक बीम आहे. ओके. बीम आहे, याच्यामध्ये कायम तुम्हाला रोलर आणि हेच येणार. ठीक आहे. तर तुम्ही काय केलं? तुमची गाडी घेतली. ओके. तुमची गाडी घेतली आणि तुम्ही काय करायला लागलात? जायला लागलात. तर तुम्ही इथे असताना कशी SFD येईल? इथे असताना तुमची इथे रिॲक्शन काय येईल? इथे काय येईल? तुमची गाडी इथं पोहोचल्यावर इथं रिॲक्शन्स काय होईल? इथे रिॲक्शन काय होईल? कारण ती रिॲक्शन चेंज होईल ना मित्रांनो. जर तुमचा पॉइंट लोड इथे असेल तर इथं वेगळी रिॲक्शन येईल, इथं असेल तर इथं वेगळी रिॲक्शन येईल. मग ते कसं करायचं हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार. हे खूप सोपा चॅप्टर आहे, खूप जास्त सोपा असा चॅप्टर आहे. कारण फक्त बीम्स आहे. ट्रस्टची पण ILD निघते, पण तुम्हाला फक्त बीम्स दिलाय सिलेबसमध्ये, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. ट्रस्टच्या ILD साठी आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड करून टाकू आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये, काही टेन्शन नाही. तुम्हाला गेटसाठी ते लागणार आहे. गेटसाठी जेव्हा लागणार आहे त्यावेळेला आपण गेटसाठी तो पार्ट बघून घेऊ. अच्छा, आता गेट बद्दल काय सर? सर गेट मध्ये हे सगळं येतं. हे काय येतं? सगळं येतं. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्पेसिफिकली डिफ्लेक्शन ऑफ बीम्स आणि डिफ्लेक्शन ऑफ ट्रसेस. डिफ्लेक्शन ऑफ बीम हा खूप 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 जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. थ्रू आउट युअर लाईफ, इफ यू बिकम अ स्ट्रक्चरल इंजिनियर, तुमच्या थ्रू आउट लाईफ तुम्हाला तो यूज करायचा आहे. थ्रू आउट लाईफ. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला ह्या गोष्टी नाही कळल्या मित्रांनो, जर तुम्हाला ह्या गोष्टी नाही कळल्या तर तुम्हाला पुढचे सब्जेक्ट जसे की तुमचा ॲडव्हान्स थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स असेल किंवा टॉस 2 असेल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स 2 असेल किंवा स्ट्रक्चरल अनालिसिस 2 असेल, म्हणजे याचा सेकंड पार्ट अजून येतो तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये. याचा अजून एक सेकंड पार्ट पण येतो. तो सेकंड पार्ट मित्रांनो खूप अवघड आहे. हे जर तुम्हाला नाही कळलं, हे फिक्स्ड बीम नावाचं चॅप्टर जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्हाला मित्रांनो तुमचं डिझाईन ऑफ RC स्ट्रक्चर, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर खूप अवघड जाईल. मित्रांनो, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग नावाचा जो सब्जेक्ट असतो काही युनिव्हर्सिटीमध्ये, ज्याच्यात RCC आणि स्टील दोघं शिकवलं जातं,
एकाच सब्जेक्टमध्ये, त्या लोकांना सुद्धा खूप अवघड जाईल मित्रांनो हे, जर तुम्हाला फिक्स बीम नाही कळलं. तुम्हाला जर डबल हे जर नाही कळालं डिफ्लेक्शन ऑफ बीम, तर तुम्हाला त्या गोष्टी अवघड जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला जर कंटिन्युअस बीम नाही कळला तर तुम्ही आरसीसी डिझाईन नाही जमणार मित्रांनो. तुम्हाला कंटिन्युअस बीम तिकडे पण डिझाईन करायला लागतं, तर अवघड जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर आर्चेस आणि आयएलडीस हे थोडेसे पार्ट्स असे आहेत जे खूप जास्त तुम्हाला पुढे यूज होत नाही, बट स्पेसिफिकली जर तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये गेला तर या टॉपिक शिवाय होत नाही. ठीक आहे, जर तुम्ही हार्डकोर स्ट्रक्चर्स मध्ये राहणार असाल, टू बी ऑनेस्ट, तर तुम्हाला हे खूप जास्त कामाचं आहे. पण काय, हे दोघी चॅप्टर्स खूप सोपे आहेत. खूप सोपे म्हणजे खूप सोपे म्हणजे खूप सोपे. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर सगळे चॅप्टर्स सोपे आहेत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा सगळ्या चॅप्टर्समध्ये एक फिक्स्ड वे आहे, ज्या वेने आपल्याला जायचं आहे. फिक्स स्टेप्स आहेत, ज्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे. प्रॉब्लेम दिसला की स्टेप 1 ही, स्टेप 2 ही, स्टेप 3 ही, स्टेप 4 ही. जसं जसं तुम्ही स्टेप वाईज जाणार तुम्हाला सगळे आन्सर येत जाणार. कुठलाही चॅप्टर अवघड नाही. त्यातल्या त्यात सगळ्यात सोपा चॅप्टर मला वाटतं आर्चेस, आयआरडी, कंटिन्युअस बीम, हे सगळ्यात सोपे चॅप्टर्स आहे. आणि हा जो तिसरा चॅप्टर आहे याची तर आपण 1 पेज मध्ये एक शॉर्ट काढणार आहे. 1 पेज मध्ये आपण एक टेबल बनवून घेऊ. हा चॅप्टर तिकडच्या तिकडे समराईज होऊन जातो. आणि बाकी सगळे तर एक पानाची पण गरज नाही ऍक्च्युली. याचा एक टेबल बनवून घेऊ आपण, जसं सेंट्रॉइड चॅप्टर मध्ये तुम्ही बनवला होता तसं. ठीक आहे, सो हे सगळं आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे मित्रांनो. आता जे लोक जळगावमध्ये नाही आहेत, जे लोक ऑफलाईन हा क्लास जॉईन नाही करू शकत, त्या लोकांनी, ते लोक आपलं सूर्यनयन नावाचं ऍप आहे. ठीक आहे, आपलं सूर्यनयन नावाचं ऍप आहे. सूर्यनयन नावाचं ऍप आहे प्ले स्टोअरवर. ते ऍप तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकता. त्याच्यावर हा कोर्स तुम्हाला ऑनलाईन दिसेल. ठीक आहे, तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता. पहिले काही व्हिडिओज तुम्ही फ्रीमध्ये डेमो लेक्चर्स म्हणून बघू शकता. तुम्हाला जर आवडलंच, हे सगळं आपल्याला समजतंय असं वाटायला लागलं, तर तुम्ही तो जाऊन परचेस करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या टेस्ट मिळतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला होमवर्कचे प्रॉब्लेम्स मिळतील. जे सगळं ऑफलाईन क्लासमध्ये होणार आहे, इथे जळगावमध्ये जे सगळं ऑफलाईन क्लासमध्ये होणार आहे, ते सगळं तुम्हाला, जर तुम्ही जळगावमध्ये राहत नसणार, तुम्हाला सगळं ते ऑनलाईन ॲपमध्ये मिळणार आहे. तुम्ही वेबसाईटवर जायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवर जावा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपली वेबसाईट टाकून देईल. तुम्ही लॅपटॉपवरून ते ॲक्सेस करू शकता, तुमच्या मोबाईलवरून तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे सगळं आहे. जे लोक, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येतात, सर तुम्ही जळगावमध्ये, आम्ही नागपूरवर नाहीत, आम्ही कसं अटेंड करायचं. तर मित्रांनो, आपण ऍप घेऊन आलेलो आहे. त्या ऍपमध्ये तुम्ही सगळं 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 बघू शकता. ओके, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही आहे. टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण याचं फर्स्ट बेसिक्स काय आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चरच्या मागे, ते बघूया. ओके, थँक्यू.